खबर वही जो हकीकत के करीब हो, सूचना वही जो आपके लिए जरूरी हो। VSM प्राइम, निष्पक्ष, निर्भीक और सटीक पत्रकारिता का प्रतीक। आसेगांव से हमारे संवाददाता मुख्तार सागर की विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र के वाशिम जिले की मंदरुलपीर तहसील के आसेगांव पुलिस थाना अंतर्गत आयोजित शांति सभा में पुलिस प्रशासन ने सख्त और साफ संदेश दिया है। SDPO विशाल क्षीरसागर ने स्पष्ट चेतावनी दी, अगर गणेशोत्सव या ईद ए मिलादुन्नबी पर किसी ने डीजे बजाकर माहौल बिगाड़ने की कोशिश की तो ऐसी कड़ी कार्रवाई होगी कि 7 पीढ़ियां डीजे बजाना भूल जाएंगी। वहीं थानेदार रामकृष्ण भाखड़े ने कहा, जो गणेश मंडल सामाजिक संदेश, स्वच्छता और भाईचारा फैलाते हुए उत्सव को शांतिपूर्ण तरीके से मनाएंगे, उन्हें मिलेगा इनाम। पहले इनाम के रूप में 3000 रुपए, दूसरे इनाम 2000 रुपए और तीसरे इनाम के तौर पर 1000 रुपए प्रदान किए जाएंगे। इतना ही नहीं, रक्तदान करने वाले युवाओं और नागरिकों को भी सम्मान पत्र देकर प्रोत्साहित किया जाएगा। इस कार्यक्रम में 52 गांवों के सरपंच, पुलिस पाटिल, विवाद मुक्त समिति अध्यक्ष, गणेश मंडल पदाधिकारी और प्रतिष्ठित नागरिक बड़ी संख्या में मौजूद रहे। पुलिस प्रशासन ने साफ कर दिया है, त्योहार खुशी और भाईचारे से मनाए, नियमों का पालन कीजिए तो मिलेगा सम्मान और पुरस्कार, लेकिन अगर नियम तोड़े तो मिलेगी ऐसी सजा जिसकी गूंज आने वाली पीढ़ियां भी नहीं भूल पाएंगी। आसेगांव से मुख्तार सागर की रिपोर्ट। लावणं, काहीतरी मोठी गणपतीची हे करणं, कुठेतरी वाद घालणं, हा म्हणजे चुकीचा संदेश समाजामध्ये जातो। त्यावरती पोलिसांच्या मार्फतीने कारवाई केली जाईलच, परंतु आम्हाला असं वाटतं की बाबा मंडळाच्या मार्फतीने एक चांगला संदेश समाजामध्ये जाणं गरजेचं आहे। बरेच गणेश मंडळ वगैरे असे राहतात की काही ठिकाणी समजा गणेशाची मूर्ती स्थापन झालेली आहे आणि आपण मागे काय करतोय चुकीचं, ते पण एक अशा गोष्टी होता कामा नये। समजा काही जण समजा पत्ते खेळत असतील वगैरे, तर असं जर कोण दिसलं तर आम्ही त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करणार। त्या मंडळाची मान्यता रद्द करण्यासाठी आम्ही कारवाई करणार आणि पुढच्या वर्षी त्यांना परमिशन ही दिली जाणार नाही। त्याच्यामुळे आम्ही जर समजा चुकीच्या पद्धतीने जर कोण मेसेज समाजामध्ये जर पोहोचवत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याच्यावरती निश्चित कारवाई करू। राहिली गोष्ट डीजे मुक्तची, तर यावर्षी माननीय DG यांचं सर्क्युलर आलेलं आहे की लाऊडस्पीकर पूर्णपणे बंद, 85 डेसिबल ही मर्यादा असते। तुमच्या माहितीच तर तुम्हाला सांगतो, तर 85 डेसिबलच्या वर गेलं तर आपण त्याच्यावरती कारवाई करतोच। आणि हे फक्त काही स्थानिक आपल्या वाशिम जिल्ह्यात चालू आहे अशातला विषय नाही आहे, हे वरिष्ठ कार्यालयातनं DG ऑफिसमधनं परिपत्रक आलेलं आहे। रिसेंटमध्ये अधिवेशन झालं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी ही ग्वाही दिलेली आहे, ज्याही ठिकाणी लाऊडस्पीकर मला दिसतील तर त्या ठिकाणी ते त्यातले ठाणेदार जबाबदार आहेत। त्याच्यामुळं तुम्ही गणपती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य तसेच ईद ए मिलाद संबंधाने आशेगाव तसेच वारा येथील सदस्य यांना आपण इथे बोलावलेलं आहे। सर्वप्रथम उपविभागीय पोलीस कार्यालय मंगरुळपीर येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल क्षीरसागर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करतील। आपले नव्याने रुजू झालेले ठाणेदार भाखडे सर हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील असे मी त्यांना विनंती करतो। आज रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर सर हे नव्याने रुजू झाल्याबद्दल पोलीस पाटील संघटना आशेगाव मार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांचे स्वागत देवीदास चौधरी अध्यक्ष पोलीस पाटील संघटना आशेगाव हे करतील असे मी त्यांना विनंती करतो। तसेच आपले आशेगाव येथील ठाणेदार भाखडे सर यांचे स्वागत हमने पाटील वारा हे करतील असे मी त्यांना तसेच कैलास घाटे पोलीस पाटील जिल्हा आज रोजी आपण इथे जमलो आहे, कशासाठी जमलो आहे व आपल्याला मार्गदर्शनपर प्रस्ताविक श्री ठाणेदार भाखडे सर हे करतील अशी त्यांना विनंती करतो। आगामी काळामध्ये गणेशोत्सव, ईद व त्यानंतर नवरात्र असे सर्व धर्मीय सण उत्सव येत असल्या कारणाने
शासनाचे जे काही सूचना आहेत, काही मार्गदर्शन आहेत, त्याची माहिती देण्याकरिता आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी नव्याने हजर झालेले SDPO क्षीरसागर साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता हजर झालेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. तसेच आपल्या 52 गावां मिळून एकूण 34 गणपतीची स्थापना होत असून सर्व गणपतीची स्थापना व गणपती स्थापनेनंतर ते विसर्जन यात 9 ते 10 दिवसांच्या कार्यकाळामध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याकरिता, तसेच सर्व धर्मीय समभाव सांभाळून कोणत्याही वाद होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आजची शांतता समितीची व गणेश मंडळांची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या मीटिंग करिता माननीय SDPO साहेब आपल्याला ज्या काही शासनाच्या सूचना आहेत त्या सूचना देतील, त्याप्रमाणे आपण वेळोवेळी त्या सूचनांचे पालन करावं व आपल्या हातून कोणताही गुन्हा घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे. तसेच या 10 दिवसादरम्यान आपल्याला जर कोणतीही काही माहिती मिळत असेल तर ती माहिती पोलीस स्टेशनपर्यंत आपण पोहोचवावी. शासनाने DJ मुक्त धोरण राबविण्याबाबत सर्वांना आदेश दिलेले आहेत, तरी कोणत्याही मंडळाकडून DJचा वापर होऊ नये याबद्दल सर्वांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत. तसेच आपण जेव्हा गणपती स्थापनेची परवानगी आपल्याला आमच्याकडून मिळेल त्यामध्ये सुद्धा आपण काय करावे व काय करू नये या बाबतीच्या सूचना त्या आदेशामध्ये, नोटीसमध्ये असतील. तरी त्या सर्वांचं पालन आपण सर्वजण करणार अशी मी अपेक्षा ठेवतो व माझे 2 शब्द प्रास्ताविक पर संपवतो. छोटे से रूप में करते हैं. सुबह 8 साढ़े 8 बजे की प्रोग्राम की शुरुआत कर लेते हम और 12:30 1 बजे पहले उसको ख़त्म कर देते. गाँव में एक राउंड मार के उसको मस्जिद के पास शुरू करते हैं, मस्जिद के पास से उसको ख़त्म कर देते हैं. ये हमारा प्रोग्राम होगा. गणपति के भी हमारे यहाँ पर आज तक पूरे सर्कल में इतना भाईचारा रहा सर, क्या हम एक दूसरे के बिना अधूरे हैं. जब तक एक दूसरे से मिलेंगे नहीं, एक दूसरे के प्रोग्राम में जाएंगे नहीं, हमारा त्यौहार ही सक्सेस नहीं होता. ये हमारी परंपरा रही हमारे सर्कल की. अपने यहाँ के थानेदार, अब तो थाना है अपने यहाँ के हैगे स्टॉप है. हमने जो देखते हुआ हैगा स्टॉप जो साकार करता वैसा शायद और जगह भी करते होंगे, लेकिन हमारे देखने में नहीं आएगा. आशिकों जैसा थाने का साकार पब्लिक के साथ में और होता होगा करके. तो अगर कोई ऐसी अफवाह आपको लगती है, कोई खबर आपको मिलती है, तो तुरंत यहाँ आए, इनको बताए, इनसे उसके आगे का क्या मार्गदर्शन है मार्गदर्शन ले और उसको का अपने हर त्यौहार को अंजाम दे. जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांना बोलणे सुरू आहे. यानंतर मी माननीय पोलीस अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 मार्गदर्शन शब्द